जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय. श्रवण निरूपण समासामध्ये समर्थ म्हणतात, प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण न घडे प्राप्ती, हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे. कुठलीही प्राप्ती श्रवणाशिवाय होणार नाही. साधा सोपा अर्थ म्हणजे प्रपंच नाहीतर परमार्थ, दोन्हीमध्ये श्रवण लागणारच आहे. पण कालच्या निरूपणाच्या शेवटी आपण पाहिलं की जीव प्रवृत्तीच्या स्वभावात गुंतलेला आहे. तो निवृत्तीकडे यावा लागेल, पण प्रवृत्तीचा आधार घेऊनच. आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा काय घडत असतं? आपलं मन आणि आपली बुद्धी वापरून आपण ते श्रवण आतमध्ये साठवत असतो. विचार करून पहा, जर मनच नसेल आणि बुद्धीच नसेल तर आपण श्रवणालाही प्रवृत्त होणार नाही. म्हणजे सद्गुरू जेव्हा आत्मज्ञानाविषयी सांगतायत, ब्रह्माविषयी सांगतायत, तेव्हा आपण देहबुद्धीवरतीच आहे, प्रवृत्तीमध्येच आहे. पण आपण त्या प्रवृत्तीचा वापर श्रवणासाठी केलेला आहे. म्हणजे पहा, प्रवृत्तीसुद्धा जशी वापरू तशी वापरली जाईल. प्रवृत्ती इंद्रियांची उर्मी निर्देशित करते, वृत्तीचं बहिर्मुखत्व निर्देशित करते. पण हाच प्रवृत्तीचा गुण श्रवणासाठी वापरला तर मग तो दुर्गुण न होता परमार्थासाठी गुण ठरतो. सद्गुरू जे सांगतायत ते आपण आत साठवून घेतोय आणि नंतर त्याचं चिंतन मनन करतोय. आता आपण प्रवृत्तीच्या दुर्गुणाकडे एक उदाहरण म्हणून पाहूया. आपल्याला वाटलं चित्रपट पाहावा. आपण चित्रपट पाहायला गेलो. जे काही आपल्याला दिसलं आणि ऐकू आलं त्याचं नंतर चिंतन मनामध्ये केलं. यातून आपल्याला काय मिळणार? काहीच नाही. पण हेच आपण जर संत वचनाच्या बाबतीत केलं तर आपल्याला वाटलं सद्गुरूंकडे जावं, मग तिथं श्रवण केलं आणि त्याचं चिंतन मनन केलं तर आपल्या वृत्ती अंतर्मुख होतील, ज्या चित्रपटाच्या चिंतनानं होणार नाहीत, कुठल्याही दृश्य वस्तूच्या चिंतनानं होणार नाहीत. हाच परमार्थाच्या आणि प्रपंचाच्या रस्त्यामधला मूलभूत फरक आहे. दोन्हीकडेही सुरुवातीला प्रवृत्तीच वापरली जाईल, पण ज्या विषयी प्रवृत्ती वापरायची तो विषय प्रपंचामध्ये दृश्य आहे तर परमार्थामध्ये अदृश्य आहे, म्हणजेच इंद्रियांना अगोचर असलेला विषय आहे. खाण्याचा पदार्थ असेल, सुंदर पर्यटन स्थळ असेल, आपली आवडती किंवा नावडती व्यक्ती असेल, किंवा काहीही असेल, पैसा आणि त्या संदर्भातली कामे वगैरे वगैरे अनंत गोष्टी, या सगळ्या दृश्य आहेत. पण भगवंत दृश्यामध्ये बसत नाही. भगवंत केवळ संत वचनाच्या चिंतनानंच आपल्या चिंतनात आणता येतो. लक्ष देऊन ऐका बरं का. संत वचनांचं चिंतन आणि त्यानं आपल्या चिंतनात येणारा भगवंत. आता परवाच निरूपणामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग आपण थोडासा पाहिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. आता पांडुरंग कोण आहे? पांडुरंगाचं वर्णन तुकाराम महाराज असं का करतायत? हा विषय अगदी खोलातील आहे. पण तिकडे सुद्धा न जाता आपण असं पाहू की पांडुरंगाला आपण पाहिलेलं नाही. आपण पंढरपूरला जाऊ, देव्हाऱ्यामध्ये विठोबा उभा राहिलेला आपण पाहू, पण ती आपली बाह्य दृष्टी आहे. आता तुकाराम महाराज त्यांच्या दृष्टीतून पांडुरंगाचं वर्णन करतायत. म्हणजे पांडुरंगाचं चिंतन आपल्याला संतांकडून मिळालं. आता त्या चिंतनाचं जर चिंतन आपण केलं तर ते दृश्याचं चिंतन ठरत नाही, आणि म्हणून तिथं वृत्ती बहिर्मुख न राहता अंतर्मुख होतात. यामध्ये दोन गोष्टी परिणाम करतात. एक म्हणजे संत सहवासामध्ये आत उदय पावलेली भक्ती, तो भाव, आणि नंतर अदृश्य किंवा अगोचर परमात्म्याचं केलेलं चिंतन. असं पहा, संत सहवासामध्येच खरं पाहता सामर्थ्य आहे. श्री महाराजांच्याकडे पुष्कळ लोक येत असत, पण श्री महाराजांपाशी असं काय होतं की त्यामुळं त्यांना नाम घ्यावं असं वाटे? ते शब्दात सांगता येत नाही. तो त्या महात्म्याच्या वातावरणाचाच प्रभाव आहे.
त्यांच्या केवळ जवळ जरी राहिलं तरी तो प्रभाव आपल्यावरती परिणाम करतो आणि आपण जे करत नव्हतो ते करावं असं वाटायला लागतं आणि जे करत असतो ते टाकावं असं वाटायला लागतं. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, आपण विषय घेऊन संतांकडे जावं आणि निर्विषय होऊन परत यावं, असा संत संगतीचा महिमा आहे. तर कल्पना करा, अशा संतांच्या सहवासात जर आपण श्रवणही करत असू तर आपल्यामध्ये भक्ती उदय पावणारच आहे. आज ना उद्या ती पावणार. एखाद्याच्यात लगेच उगम पावेल तर एखाद्याला 1 वर्ष लागेल, पण भक्ती आत येणारच. आणि मग जेव्हा सद्गुरू भगवत चिंतन सांगत असतील तेव्हा आत उगम पावलेली भक्ती, आत उगम पावलेला भाव आणि सद्गुरूंनी सांगितलेलं चिंतन याचं जेव्हा एकत्रीकरण आपल्या ठिकाणी व्हायला लागतं त्यावेळी वृत्ती आत वळायला लागतात. हे दृश्य वस्तूच्या बाबत घडू शकत नाही. खाण्याचा पदार्थ असेल, नाहीतर डोळ्यांनी पाहायचं दृश्य असेल, ते आपल्यावरती परिणाम करतं, पण त्यातील एक वस्तू निघून जाते. पहा, एखादं दृश्य आपण आयुष्यभर पाहत बसलोय, एखादा पदार्थच आपण आयुष्यभर खात बसलोय, असं होऊ शकत नाही. दृश्याला नाश आहे, नाहीतर बदल आहे. आणि दृश्याचा अनुभव ज्या इंद्रियांपाशी घेतला जातो त्यांनाही नाश आहे आणि बदल आहे. मग यातलं काहीच टिकत नाही. परमार्थ चिंतनामध्ये मात्र याच्या उलट घडतं. चिंतनीय वस्तू जी आहे म्हणजे आपला आत्मा, त्याला तर नाश नाहीच नाही, पण जिथे चिंतन केलं जातं तिथे अंतर्मुखता आल्यामुळं त्या गोष्टी आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात. म्हणजे चिंतन जिथं घडतं तिथंही अंत नाही अशी परिस्थिती उद्भवते. समजा जिलेबी आहे तर खाऊन खाऊन किती खाणार, तिथेही मर्यादा आहे आणि जिभेलाही मर्यादा आहे. तसंच मनाच्याही बाबतीत आहे, बुद्धीच्याही बाबतीत आहे. पण जेव्हा मनबुद्धी वापरून आत्मचिंतन केलं जातं तेव्हा तीच मनबुद्धी आत्म्यामध्ये विलीन होते. त्यामुळे आता मनबुद्धीची मर्यादा संपली, पण त्याच गोष्टी अमर्याद झाल्या. मग अशा बुद्धीमध्ये आत्म्याचा प्रकाश पडतो आणि असं मन रामरूप होऊन जातं. आणि असं रामरूप भगवत स्वरूप झालेलं मन म्हणजे माझीच विभूती आहे असं भगवान गीतेमध्ये सांगतात. हे ते मन, इंद्रिया माझे करावे, मन ते मीची जाणावे, हे जे भगवत वचन आहे ते या मनाच्या बाबतीत आहे. म्हणजे पहा, मन, चित्त, बुद्धी या सगळ्या गोष्टी प्रवृत्तीमध्ये येतात. पण त्या प्रवृत्तीला घेऊनच आपण जर सद्गुरूचरणी लीन झालो, तिथं जर आपण श्रवण केलं तर त्याच प्रवृत्तीची निवृत्ती व्हायला लागते. म्हणजे या दोन्हीही बाबतीत श्रवणच मुख्य ठरलं नाही का? म्हणून प्रवृत्ती अथवा निवृत्ती श्रवणे विण न घडे प्राप्ती असं समर्थ म्हणतात. पण मगाशी पाहिलं तसं इथं आपला निर्णय महत्त्वाचा आहे. सगळीकडे प्रवृत्तीच आहे. आपण निर्णय घेऊन चित्रपट पाहायला जाऊ, तसं निर्णय घेऊन संतांकडे जावं लागेल. ठरवून जाणून बुजून ते करावं लागेल. दृश्यामध्ये अडकण्यासाठी आपल्याला फारसा निर्णय घ्यावा लागणार नाही, कारण ती गोष्ट जीवाच्या पथ्यावर पडते. पण अंतर्मुखता जीवाच्या पथ्यावर नाही, म्हणून तिथे निर्णय लागतो, निश्चय लागतो आणि त्या निश्चयावर ठाम राहावं लागतं. म्हणून समर्थ म्हणतात, ऐकिल्या विण कळेना हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. याचा एक अर्थ असा होतो की आपण काहीही केलं तरी त्याचं मूळ श्रवणामध्ये आहे. त्यामुळे जर ऐकलं नाही तर आपल्याला काहीही कळणार नाही, हे तर उघड आहे. पण समर्थ इथं आपल्याला सांगतायत, जर आपण ऐकायलाच गेलो नाही तर आपल्याला कळणार कसं? आपण निर्णयच जर घेतला नाही की आज सद्गुरूंकडे जाऊया, श्रवण करूया, तर श्रवण घडणार कसं? म्हणजे आपण जिथे आहोत तिथेच आपण गुंतून पडून राहू. श्रवणामुळे जी थोडीफार शक्यता होती आत्मचिंतनाची तीही निघून जाईल. म्हणून जाणून बुजून निर्णय घेऊन श्रवणाला जाणं महत्त्वाचं आहे आणि मग पुन्हा चिंतनात राहणं महत्त्वाचं आहे. जे जन्मी ऐकिलेची नाही तेथे पडी जे संदेही, म्हणून या दुजे काही साम्यता न घडे. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विण तत्वता कार्य न चले. समर्थ आपल्याला समजावून सांगतायत की श्रवण टाकू नका,
ते जर टाकलं तर संदेह निश्चित वाढणार आहे. जे जन्मी ऐकेलेची नाही तेथे पडिजे संदेही. आपल्यामध्ये संदेह अखंडत्वान आहे आणि आपला अभिमान आणि मन या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. श्रवण ज्या क्षणी सुटेल त्या क्षणी अभिमानवरती डोकं काढणारच आणि संदेह वाढणारच. त्यामुळे समर्थ म्हणतात, श्रवणासारखी दुसरी कुठलीही गोष्ट नाही, इतकं श्रवणाला महत्त्व आहे. तिथे संदेह जाईल, त्यामुळं ते जाणून बुजून धरून ठेवावं. याचा अर्थ समर्थ एक प्रकारे आपल्याला सावधही करतात की असं आपल्याला वाटू शकतं श्रवणाला जाऊ नये. पहा, व्यवहारात एखादी गोष्ट समजली की पुन्हा ती समजून घ्यायला आपण जात नाही. समजा एखादं नवीन उपकरण आपल्या घरी आपण आणलं, त्या माणसानं आपल्याला शिकवलं की कसं वापरायचं आहे आणि आपण वापरायला लागलो, तर आता परत परत त्याच माणसाकडं याच उपकरणाच्या संदर्भात आपण जात नाही. का बरं? कारण लक्षात आलं ना आता कसं वापरायचं, मग परत जायची काय गरज. याच्याबरोबर उलट पारमार्थिक श्रवण आहे. आता श्रवणातून कळतच आहे की आपण देह नाही, मन नाही, आपण सच्चिदानंद रूप परब्रह्म आहोत. पण हे कळलं तरी पुन्हा पुन्हा श्रवणाला जायचं, कारण आपल्याला जे कळतं ते बुद्धीत, आपण ते झालेलो नाही. तू ब्रह्म आहेस हे ऐकून कुणी ब्रह्म होत नाही. त्यासाठी साधना करावी लागते आणि त्याबद्दलचं श्रवण जर वारंवार नसेल तर आपण साधनेला उद्युक्त होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की ऐकणं आवश्यक आहे. आणि मग पुढे म्हणतात, बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता. श्रवणासारखं कोणतंही साधन नाही. पुष्कळ साधनं पाहिली, श्रवणे विण तत्वता कार्य न चले. श्रवणाशिवाय काहीही घडू शकत नाही. दृष्टांत देतात पहा समर्थ. न देखता दिनकर पडे अवघा अंधकार. श्रवणे विण प्रकार तैसा होये. कैसी नवविधा भक्ती, कैसी चतुर्विधा मुक्ती. कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विण न कळे. न कळे षडकर्माचरण, न कळे कैसे पुरश्चरण, न कळे कैसे उपासन विधियुक्त. नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना योग तीर्थाटणे. श्रवणे विण न कळती. नाना विद्या पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान. श्रवणे विण न कळे. 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती. एका रसे उत्पत्ती सकळ जीवांची. सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी. सकळ जीवा वर्तवी एक वायो. सकळ जीवा एक पैस, जयास बोलिजे आकाश. सकळ जीवास वास एका परब्रह्मी. तैसे सकळ जीवास मिळवण, सार एकची साधन. ते जाण श्रवण प्राणीमात्रासी. किती सुंदर समजावून सांगितले पहा समर्थांनी. श्रवण केल्याशिवाय आपल्याला काहीही कळू शकत नाही. सूर्य आल्यानंतर जसा उजेड पडणार किंवा सूर्य नसेल तर अंधकार असणार, तसं श्रवणाचं आहे. श्रवण असेल तरच गोष्टी समजायला लागतील. मग नवविधा भक्ती असो, चतुर्विध मुक्ती असो किंवा सहज स्थिती असो. कर्मांबद्दल, पुरश्चरणांबद्दल, उपासनांच्या प्रकारांबद्दल, व्रते, दाने, तपे, साधने, तीर्थाटने यादीच दिली समर्थांनी. त्यांना थोडक्यात सांगायचं आहे की काहीही आपल्याला श्रवणाशिवाय कळू शकत नाही, तर परमार्थ कसा कळेल. आपल्या जीवाच्या स्वभावातच जे नाही म्हणजे गुरुपदिष्ट साधना, ती श्रवणाशिवाय टिकवून कशी धरता येईल. जीव बहिर्मुखच आहे, तो कायम विषयांकडेच धावत राहणार. विषयांकडे धावायलाही त्याला श्रवणच लागतं. तर असं पहा, त्याला अंतर्मुख करायला श्रवण किती आवश्यक असेल. म्हणून समर्थ म्हणतात की श्रवण हा अक्षरशः उपासनेचा, साधनेचा आधार आहे. एकच खरं साधन आहे आणि ते म्हणजे श्रवण. पृथ्वीचं उदाहरण त्यांनी दिलंय. अनंत प्रकारचे जीव आहेत, त्यांची उत्पत्ती या पृथ्वीवरती होते, पण पृथ्वीला आधार आहे आकाशाचा, आकाशाला आधार आहे परब्रह्माचा. म्हणजे परब्रह्माच्या आधारानं जसं हे सगळं काही जगत आहे, तसंच श्रवणाच्या आधारानं आपल्याला गोष्टी कळतात. इतकं श्रवणाला महत्त्व आहे. नाना देश भाषा मते, भूमंडळी असंख्याते. सर्वांस श्रवणापरते साधनची नाही. इतकं सांगून
श्रवणानं अंतरंगामध्ये बदल होतात ही गोष्ट आता स्पष्टपणे समर्थांनी मांडली. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति नेमेसी चालती. इतकंच नाही, पुढं म्हणतात, साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके. आपण ज्या कोणत्या पायरीवर आहे त्या पायरीवरून श्रवणामुळेच आपण पुढे जातो, अन्यथा नाही. आपली पायरी सद्गुरूंना कळते, आपल्या अंतरात्म्याला ठाऊक असते. आपण जर ती माहीत करून घ्यायला गेलो तर आपलं मन आणि बुद्धी आपण वापरणार आणि आपल्या अंगी अभिमान जडणार. त्यामुळे साधनेत आपण कुठं आहे हे अंतरात तपासायला जाऊ नये. पण श्रवण जर सुरू असेल तर ती पातळी आपोआप वाढायला लागते. बद्ध असू तर मुमुक्षू होऊ, मुमुक्षू असू तर समर्थ म्हणतात असे साधक होऊ जे अति नेमानं चालतात. म्हणजे साधनेमध्ये दृढतेनं आपण राहू. श्रवणाचं सामर्थ्य आहे की याच श्रवणानं साधकाचे सिद्ध होतात आणि अंतरात आत्मबोध दृढ होतो. आपण आत्मा याचा निश्चय पक्का होतो. श्रवणाचं हे सामर्थ्य हळूहळू प्रत्ययाला येणारं आहे, म्हणून त्यामध्ये नियमितता पाहिजे. नीट विचार करून पाहिलं तर लक्षात येईल की आपल्याला वर्षाचे 365 दिवस मिळालेले असतात. दर दिवशी जरी आपण अर्धा पाऊण तास श्रवण केलं आणि पुन्हा त्याच्या चिंतनात राहिलो तर चिंतन किती पर्वतासारखं होईल कल्पना करून पहा. पण आपण असं करत नाही. आपल्या सोयीनुसार श्रवणाला जायला लागतो. खरं म्हणजे आता मोबाईल हातात आहे, आपण हवं तेव्हा श्रवण करू शकतो, पण तेही आपण करायला जात नाही. अनावश्यक गोष्टी पाहत पाहत अक्षरशः तासनतास जातात. पण श्रवणासाठी थोडा वेळसुद्धा पुरतो, तो आपण देत नाही. म्हणजे आपल्याला तशी निकड वाटून आपण त्या दृष्टीनं पावलं उचलली पाहिजेत. श्रवणात जे मिळतंय त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, तर आपण पुन्हा श्रवणाला प्रवृत्त होऊ आणि मग आपल्या अवस्था बदलतील. साधना असेल तर त्या साधनेला बळकटी येईल. नेम असेल तर त्या नेमामध्ये आणखी दृढता येईल. ठाईचे खळ चांडाळ तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. इतकं समर्थ सांगतायत की अगदी नराधम माणसं सुद्धा बदलतील श्रवण असेल तर. वृत्ती पालटतील, पण त्या श्रवणाला धरलं पाहिजे. जो दुर्बुद्धी दुरात्मा तोची होये पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे. आपल्याला वाल्या कोळीचं उदाहरण माहीतच आहे. त्याला नारद मुनी भेटले, पण श्रवणच त्यानं केलं नसतं तर वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले नसते. श्रवणच आधार आहे. तीर्था व्रतांची फळश्रुती पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीचा हाती सप्रचित श्रवण. समर्थ म्हणतात तीर्थव्रत आहेत, पण त्याला फलश्रुती आहे. अमुक केलं तर तमुक घडेल अशा पद्धतीची फलश्रुती, म्हणजे काळ सांगणारी, जे फळ मिळायला वेळ लागेल अशी फलश्रुती. पण श्रवणाचं तसं नाही. ज्या क्षणी श्रवण त्या क्षणी वृत्तीमध्ये पालट होऊ शकतो, कारण त्या क्षणी थोडं का होईना आपण त्या श्रवणाशी तदाकार होऊन जातो. आत्ता विचार कोणते आहेत आत तपासून पहा. पण जर आता रामनाम कानावरती पडलं, सद्गुरूंचे शब्द कानावरती पडले, तर त्या आत असलेल्या वैषयिक विचारांना थोडा का होईना तडा जातो. लगेच प्रचिती येते आणि आपण त्या आत्मविचाराकडे जायला लागतो. समर्थ म्हणतायत, नाना रोग नाना व्याधी तत्काळ तोडी जे औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती. आपल्या आत देहबुद्धीचा रोग आहे, अभिमानाचा रोग आहे, बहिर्मुखतेचा रोग आहे. याच्यावरती श्रवणाचा उपचार होतो. जसं एखाद्या रोगावर औषधानं काम करावं, श्रवणसिद्धी तशीच आहे असं समर्थ म्हणतात. श्रवणाचा विचार कळे तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा आकळे स्वानुभवासी. आणखी खरं त्यांनी काय सांगायचं? समर्थ म्हणतायत, जर या श्रवणाचं महत्त्व कळलं तर अक्षरशः जबरदस्तीनं बळे असा शब्द वापरतात. आपलं भाग्य उदयाला येतं. भाग्य उदयाला येतं म्हणजेच जीव जो बहिर्मुख आहे, जीवदशा जी अत्यंत चिवट आहे, ते सगळं पालटून आत्मदशा उदयाला येते.
आत्मसाक्षात्कार घडतो. पण अर्थातच त्यासाठी प्रक्रिया आहे, ज्याचा उल्लेख लगेच समर्थ करतात. या नाव जाणावे मनन, अर्थालागी सावधान, निजध्यासे समाधान होतासे. ही प्रक्रिया थोडीफार आपण श्रवण निरूपणात पाहिली आहे, पण समर्थ या ओवीमध्ये नेमकं काय सांगतात ते उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.